आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। प्रकाशभाई मोरे यांची शिवसेना शिंदे गटाच्या शहर अध्यक्षपदी निवड। नागोठाणे रोशन पत्के। नागोठाणे शहर अध्यक्षपदावर ज्येष्ठ शिवसैनिक कोकण पर्यटन संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाशभाई मोरे यांची शिवसेना शिंदे गटाकडून निवड करण्यात आली असून आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आदेशानुसार त्यांच्या आशयाचे पत्र रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांनी मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी शिवसेना संपर्क कार्यालय येथे झालेल्या सभेत मोरे यांना दिले। सर्वसमावेशक आश्वासक असा चेहरा देण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गटाने केला। शहराध्यक्ष पदाची जबाबदारी मोरे यांच्या खांद्यावर देत जास्तीत जास्त विश्वासक चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून प्रकाश मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। आपले मनोगत भाषणामध्ये प्रकाशभाई मोरे यांनी पक्षाला बळकटी आणून पक्षाला मजबूती आणण्याचे काम करेन असे सांगितले। पक्षातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचे अभिवचन प्रकाशभाई मोरे यांनी यावेळी दिले। हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून, आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना अभिवादन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज तुम्ही जो सर्वांनी माझा शिवसेना नागोठणा शहर प्रमुखपदी संघटकपदी जी आपण निवड केलेली आहे, मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे। आपल्या या जिल्ह्याचे आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या प्रेरणेने, त्याप्रमाणे आपले पालकमंत्री साहेब भरत शेठ गोवाल यांच्या आशीर्वादाने, त्याप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते, या शिवसेनेचे आपले उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, त्याचप्रमाणे जिल्हा आपल्या नागोठणा विभाग संघटक दिनेजी घाग आणि विभाग प्रमुख आमचे ताडकर, त्याचप्रमाणे धामणे साहेब, सर्व कार्यकर्ते जिल्ह्यातील सर्व, मी खऱ्या अर्थाने आजचा माझा दिवस हा आजच्या आई जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न निश्चित या नागोठणा शहराकरता किंवा विभागाकरता नक्की करीन। नागोठण्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवशाही आणण्याकरता अहोरात्र मेहनत करून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा माझा मानस आहे। निश्चितच सगळ्यांना सोबत घेऊन जाईल आणि जिल्हा परिषदेसाठी निवडून आणण्याकरता सुमितदादा काते यांना निवडून आणण्यासाठी ज्या बाकीच्या लोकांनी जे सहकार्य केले, उबाटावाले असतील, काँग्रेसवाले असतील, RPI असतील, शेका पक्षाचे लोक असतील आणि मनसेवाले असतील, या सर्वांना सोबत घेऊन, शेवटी त्यांचा सुद्धा अधिकार आहे, कारण शेवटी पक्ष चालवताना सगळ्यांना सोबत घेऊन मला काम करायचे आहे। जे काही ध्येयधोरण मी ठरवीन त्या सगळ्यांच्या फायद्यासाठी, कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी बरेच वर्षाची प्रतीक्षा शिवसैनिकांची होती की या भागामध्ये चांगलं आता जे पालकमंत्रीपद आलेलं आहे त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांचा कामासाठी आपण करू, निश्चित हा विश्वास व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो। पुन्हा पत्रकार पत्की असतील आणि बाकी सर्व जे माझे हितचिंतक असतील या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।